नमस्कार मित्रांनो. आज आपण परत एकदा भेटतोय आपल्याच सिलेबसमधील एक पुढचा मुद्दा घेऊन. तो आहे प्रॉब्लेम्स ऑफ अर्बनायझेशन इन इंडिया, म्हणजेच भारतातील नागरिकीकरणाची समस्या किंवा शहरीकरणाची समस्या. शहरीकरणाची काय कारणे आहेत, त्याचे काय उपाय आहेत किंवा ज्या शहरीकरणामुळं कुठल्या समस्या तयार होतात, याविषयीची आज जी माहिती आहे तर ती आज आपल्याला बघायची आहे. चला तर सुरू करूयात आपण. शहरीकरण ही जी संज्ञा आहे ती आपल्यासाठी काही नवीन नाही. महाराष्ट्र स्वतःच भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या राहत असणारं राज्य म्हणून ओळखलं जातं. खरं तर ह्या स्लाईडमध्ये जर तुम्ही बघितलं तर एकीकडे एक उंच इमारती असणारा शहराचा एक भाग आहे आणि दुसरीकडे एक झोपडपट्टी असणारा शहराचा एक भाग आहे. शहरीकरणातून निर्माण होणाऱ्या अनेक समस्या, उदाहरणार्थ ह्या झोपडपट्टी, ट्रॅफिक कंजेशन, ह्या सर्व समस्या, एक गलिच्छपणा जो या सर्व व्यवस्थेमध्ये येतो, तर या सर्वाविषयीची जी काही एकंदरीत कल्पना आहे ती आपल्यापैकी सर्वांनाच आहे, कारण की आपण अनेकदा या शहरीकरणाचा भाग असतो आणि आपण अनेकदा शहरात जातो तेव्हा या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या देखील आपल्या समोर प्रकर्षाने येत असतात. चला तर मग भारतातील नागरीकरणाविषयी आणखीन खोलात जाऊन जाणून घेऊयात. भारतातील नागरीकरण किंवा शहरीकरण आणि त्याच्या समस्या. तर सर्वात प्रथम जर आपण बघितलं की मग या नागरीकरणाची किंवा शहरीकरणाची व्याख्या काय, शहर कशाला म्हणायचं, तर यामध्ये जर आपण बघितलं तर urbanization, this is the process of society's transformation from a predominantly rural to predominantly urban population is defined as urbanization. म्हणजेच काय की नागरीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमध्ये मुख्यत्वे किंवा इथं जे आपण लिहिलेलं आहे प्रिडॉमिनंटली रूरल, की जो मुख्यत्वे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर किंवा ग्रामीण क्षेत्रावर केंद्रित असणारा जो समाज आहे, तर त्याचं रूपांतर प्रामुख्यानं अर्बन किंवा नागरी लोकसंख्येमध्ये होत असतं. या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, नागरीकरण असं म्हणत असतो. यामध्ये दोन गोष्टींचा समावेश होतो. फर्स्ट, अन इन्क्रीज इन द नंबर ऑफ पीपल लिव्हिंग इन अर्बन सेटलमेंट, म्हणजे शहरी वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या प्रमाणामध्ये वाढ होते. अँड देर इज अन इन्क्रीज इन द पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन एंगेज्ड इन नॉन ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज लिव्हिंग इन सच प्लेसेस. म्हणजेच काय, नागरीकरणाचा संबंध केवळ शहरामध्ये वाढणाऱ्या लोकसंख्येची नाही आहे, तर त्या शहरामध्ये जी लोकसंख्या राहते ती प्रामुख्यानं शेती व्यतिरिक्त इतर व्यवसायांवर तिचं उपजीविका केंद्रित असते. आता गाव कशाला म्हणायचं, तर गाव अशी व्यवस्था आहे की जिथं 75% किंवा त्यापेक्षाही जास्त लोकसंख्या ही प्रामुख्यानं शेतीवर अवलंबून असते. अशा व्यवस्थेला किंवा अशा छोट्या नागरी वस्त्यांना गाव असं म्हटलं जातं. मात्र शहर ज्याला म्हणायचं की तिथं दोन गोष्टी पूर्ण होणं गरजेचं आहे. पहिलं की अर्बन सेटल म्हणजे नागरी वस्त्यामध्ये राहणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढते, आणि दुसरं म्हणजे काय की हे जे लोक आहेत ते प्रामुख्यानं शेती व्यतिरिक्त इतर व्यवसायामध्ये गुंतलेले असतात. आता शहर कशाला म्हणायचं याबद्दलची सेन्ससमध्ये जी व्याख्या दिलेली आहे, तर अर्बन एरिया इन इंडिया इज डिफाईन्ड ॲज, तर भारतामध्ये शहरी भाग कशाला म्हणायचं तर त्याबद्दलची व्याख्या दिलेली आहे. आणि ते काय सांगतात की जर किमान 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असली पाहिजे, म्हणजे ज्या भागाला शहरी भाग म्हणायचं आहे तर त्याची लोकसंख्या किती असली पाहिजे, किमान 5,000पेक्षा जास्त, आणि 75% ऑफ द मेल वर्किंग पॉप्युलेशन मस्ट बी एंगेज्ड इन नॉन ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज. म्हणजे 75% जास्त पुरुष लोकसंख्या जी आहे, जी श्रमिक लोकसंख्या आहे, तर ती बिगर शेती व्यवसायामध्ये गुंतलेली असली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी ऑफ ॲटलिस्ट 400 पर स्क्वेअर किलोमीटर, म्हणजे दर चौरस किलोमीटरमध्ये 400पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता असली पाहिजे. अशी जी वस्ती असते, अशी जी अर्बन सेटलमेंट असते, असा जो भाग असतो, अशा भागाला शहर असे म्हटलं जातं. आणि
फर्दर ऑल स्टॅच्युटरी टायमिंग्स हॅव्हिंग म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्युन्सिपल काउन्सिल. आता म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा म्युन्सिपल काउन्सिल म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत ॲज वेल ॲज कॅन्टोन्मेंट बोर्ड, या सर्वांना काय म्हटलं जातं, अर्बन असं म्हटलं जातं. आता तुम्हाला माहीत असेल, अलीकडे जर तुम्ही बघाल तर बारामतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर नुकतंच माळेगाव जे आपल्या बारामतीपासून 5-6 किलोमीटर असणारं गाव आहे, तर त्याला नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आलेला आहे. आता नगरपंचायत म्हटलं की तिथलं काय झालेलं आहे की तिथं ते आता गाव नसून ते काय झालेलं आहे, आता शहरामध्ये मोडण्यास त्याची सुरुवात झालेली आहे. मग हे होण्यासाठी काय गोष्टी पाहिजे असतात, परत एकदा रिपीट करू. 5,000पेक्षा जास्त लोकसंख्या, 75% जास्त पुरुषांची लोकसंख्या ही शेती व्यतिरिक्त इतर व्यवसायामध्ये काम करत असली पाहिजे. आणि त्यानंतर लोकसंख्येची जी घनता आहे तर ती 400पेक्षा जास्त असले पाहिजे प्रति चौरस किलोमीटर. तिथं 400पेक्षा जास्त लोक राहत असले पाहिजे. असं जे ठिकाण आहे तर त्याला आपण काय म्हणतो, शहर असं म्हणत असतो. आता ह्या अर्बन आणि रुरल एरियामध्ये कशा प्रकारे संरचनात्मक बदल झालेले आहेत. एकूण जर भारताच्या लोकसंख्येचा इतिहास आपण पाहिला तर त्यामध्ये ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येचं वितरण कशा प्रकारे राहिलेलं आहे याबद्दलची जर आपण माहिती घ्यायला गेलो तर ही जी स्लाईड आहे ही फार महत्त्वाची आहे. तुम्ही जर बघितलं की 1901मध्ये भारताची काय अवस्था होती, तर 89% आपली लोकसंख्या कुठं राहत होती, ग्रामीण भागामध्ये. आणि केवळ 10.8% म्हणजे साधारणतः 11% लोकसंख्या शहरात राहत होती. आणि आपली 89% म्हणजे जवळपास 90% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहत होती 1901च्या लोकसंख्या जनगणनेनुसार. आता 1901 ते 1951 या 51 वर्षाच्या काळामध्ये काय प्रगती झाली ती आता आपण बघूया. या काळामध्ये जर बघितलं तर ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचं प्रमाण किती झालेलं आहे, 82.7 म्हणजे साधारणतः 7% हे प्रमाण कमी झालेलं आहे. आणि तितकेच टक्के इकडं वाढलेले 17% लोकसंख्या ही शहरी भागात राहताना दिसते. आणि त्याच्या पुढच्या 60 वर्षामध्ये जर आपण बघितलेलं आहे तर इथं आपल्याला असं आढळून येईल की आता ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण किती आहे, 68.8 म्हणजे साधारणतः 69%. आणि 31.2% लोकसंख्या ही 2011च्या जनगणनेनुसार शहरी भागामध्ये राहते. म्हणजे अगदी 100 किंवा 110 वर्षांचा विचार केला तरी हे प्रमाण 10%वरनं कुठपर्यंत गेलेलं आहे, 31%पर्यंत गेलेले आहे. म्हणजे 21% इतकी आपल्याला खरं तर वाढ दिसते. मात्र जर आपण चीनसारख्या देशाचा विचार केला तर आपल्याला असं आढळून येतं की चीनमधलं नागरीकरणाचं प्रमाण किती आहे, ते साधारणतः 48% इथपर्यंत मोठं हे झालेलं आहे. चीनमधलं प्रमाण किती आहे, 48%. आणि भारताचं किती आहे, 31.2%. म्हणजे आज आपण किती म्हणू किंवा न म्हणू, येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नागरीकरण घडून येणार आहे. आज शहरांची जी वाढ आपल्याला दिसते की शहरामध्ये फ्लॅट्स व्यवस्था ही काही थांबणारी गोष्ट नसून येणाऱ्या काळामध्ये हीच व्यवस्था आपल्याला आणखीन पुढे गेल्याचं आपल्याला दिसून येईल. आता इथं जर बघितलं की भारतामध्ये जे नागरीकरणाचं जे प्रमाण आहे किंवा एकूण त्या राज्याच्या तुलनेमध्ये किती टक्के लोकसंख्या ही शहरामध्ये राहते हे जर आपण बघायला गेलो तर आपल्याला असं दिसेल की इथं आपण हे वर्गीकरण दिलेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता 20%पेक्षा कमी लोकसंख्या जर शहरात राहत असेल तर अशी राज्य कोणती आहेत, इथं बघा, हा बिहार आहे आणि इकडल्या भागामध्ये ओरिसा आहे. बिहार, ओरिसा किंवा इथं जो आसाम आहे किंवा या भागात जो हिमाचल प्रदेश आहे, तर या राज्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला असं दिसेल की इथं हा जो आहे तो आहे बिहार, हा जो आहे तो आहे ओरिसा, हा जो भाग आहे तो आहे आसाम आणि हा जो भाग आहे तो हिमाचल प्रदेश. ह्या 4 राज्य वगळता इतर सर्व राज्यामध्ये 20%पेक्षा जास्तच लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहते. या 4 राज्यामध्ये मात्र 80%पेक्षा जास्त लोकसंख्या ही अजूनही ग्रामीण भागात राहते, असं हे चित्र आहे. आता दुसऱ्या कॅटेगरीकडे येऊ, ते म्हणजे ही जी लाल ह्याच्यामध्ये दिसते आपल्याला, तर 20 ते 30% लोकसंख्या. आता हे राज्य आपल्याला माहिती आहे, हे राज्य आहे राजस्थान,
हे राज्य आहे MP किंवा हे आहे UP. इकडल्या बाजूला आजकाल आता ज्याला आपण जम्मू काश्मीर किंवा लेह लडाख हा सर्व भाग आहे. अरुणाचल प्रदेशचा भाग आहे. इथं मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड हा जो भाग आहे याच्यामध्ये किती 20 ते 30% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये आपल्याला राहताना दिसते. आता याच तुलनेत जर आपण आणखीन पुढे आलो तर आपल्याला असं दिसेल की आपण जर बघितलं आता हे जे ग्रीनमध्ये दिसत आहे त्याच्यामध्ये 30 ते 40% लोकसंख्या ही शहरी भागात आहे. आता हे राज्य आहे हे कर्नाटक आहे. आणि इकडल्या बाजूला हा जो आहे तो अनडिवायडेड आंध्र प्रदेश आहे की ज्याचे आता 2 तुकडे झालेले आहेत की एक तेलंगणा आणि एक आंध्र प्रदेश. हा जुना मॅप आहे. आणि त्याचबरोबरीनं जर हे 2 राज्य पाहिले किंवा इकडं बंगालचं राज्य पाहिलं, इकडं पंजाब, हरियाणा किंवा उत्तरांचल हे पाहिलं तर याच्यामध्ये साधारणतः 30 ते 40% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहते. याच्यानंतर महाराष्ट्राचा जो समावेश येतो, महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू हे जे 4 प्रमुख राज्य आहेत तर यांच्यामध्ये 40 ते 50% लोकसंख्या कुठं राहते, ही शहरी भागात राहते. त्यापैकी सर्वाधिक शहरी लोकसंख्येचे जे प्रमाण आहे मोठ्या राज्यांच्या बाबतीमध्ये, एकूण लोकसंख्या शहरी भागात राहणारी महाराष्ट्रात आहे. मात्र शहरी भागात राहणाऱ्या लोकसंख्येचं एकूण लोकसंख्येशी असणारं प्रमाण हे महाराष्ट्रापेक्षा तामिळनाडूमध्ये जास्त असल्याचं आपल्याला लक्षात येतं. महाराष्ट्रापेक्षा एकूण शहरी लोकसंख्या किंवा शहरी लोकसंख्येचं प्रमाण गुजरातमध्ये किंवा केरळमध्ये देखील कमी असल्याचं आपल्याला दिसतं. आणि इथं जर आपण बघितलं की हा जो ब्लू कलरचा किंवा आकाशी कलरचा जो लाईट आहे हा इथं त्रिपुरा असं दिसतं. तर त्रिपुरा राज्यामध्ये जवळपास 50%पेक्षा जास्त लोकसंख्या कुठे राहते, ही शहरी भागामध्ये राहत असल्याचं आपल्याला लक्षात येईल. तर मग ह्या अशा प्रकारे जर आपण बघितलं तर भारतातल्या लोकसंख्येचं एकूण वितरण आपल्याला दिसून येईल. तर 50%पेक्षा जास्त शहरी भागात लोकसंख्या राहत असणारं एकमेव राज्य आहे ते म्हणजे जिथं दिसतंय त्रिपुरा. आणि इथं जर आपण अजून पाहिलं तर बारकाईने पाहिल्यास आपल्याला लक्षात येईल की इथं हे छोटासा एक ब्लू डॉट दिसतोय तो दिल्लीचा डॉट आहे. हा जो इथं तुम्हाला दिसतोय हा इथं मध्यभागी, तर हा जो डॉट आहे तर तो दिल्लीचा डॉट आहे. तर त्याच्यानंतर फक्त त्रिपुरा हे एक असं ठिकाण आहे की जिथं नागरी लोकसंख्येचं प्रमाण हे खूप जास्त असल्याचं दिसतं. NCT न्यू दिल्ली असेल किंवा इकडे जर तुम्ही बघितलं असेल ते म्हणजे चंदीगड, लक्षद्वीप, दमण दीव, पॉंडिचेरी, गोवा, मिझोराम याच्यामध्ये त्यानंतर हे मिझोराम राज्य आहे, मी ज्याला त्रिपुरा म्हणते हे मिझोराम राज्य आहे. तर या राज्यामध्ये आपल्याला नागरी लोकसंख्येचं प्रमाण सर्वाधिक दिसतं. त्याखालोखाल मोठ्या राज्यामध्ये तामिळनाडू, त्यानंतर केरळा आणि त्यानंतर मग महाराष्ट्र अशा प्रकारचं हे प्रमाण आपल्याला असल्याचं दिसतं. मात्र महाराष्ट्राची लोकसंख्या एकूणच जास्त असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये देखील हे प्रमाण जास्त आहे. आता नागरीकरण झाल्यामुळं किंवा नागरीकरण होणे ही वाईट गोष्ट आहे का किंवा ही चांगली गोष्ट आहे का, तर याचं उत्तर आपल्याला देता येईल की नागरीकरण ही काही वाईट गोष्ट नाही आहे. नागरीकरण ही एक प्रक्रिया आहे एकूण संस्कृतीच्या वाटचालीमध्ये, देशांच्या वाटचालीमध्ये. जेव्हा जेव्हा देश किंवा अर्थव्यवस्था विकसित होते तेव्हा तेव्हा त्या देशामधील नागरी लोकसंख्येचं प्रमाण निश्चितपणे वाढतच जातं. आणि हा आत्तापर्यंतचा सर्वमान्य असल्या प्रकारचा नियमच आहे की सर्वत्र जर आपण पाहिलं तर याच प्रकारची माहिती आपल्याला दिसून येईल की जगामध्ये इंडस्ट्रीयल रेव्होल्यूशन जिथं जिथं झाली, ज्या ज्या देशामध्ये औद्योगिक क्रांती झाल्याचं आपल्याला दिसून येईल, तर त्या देशामध्ये काय झालेलं आहे की नागरी वस्त्यांचं प्रमाण हे वाढायला लागलेलं आहे. आणि या मूळ कारण काय असतं की ज्या ओल्ड प्रॅक्टिसेस असतात ॲग्रिकल्चरवर, शेतीवर अवलंबून असणारे उद्योगधंदे आहेत तर ते कमी होत जातात आणि लोकांना बिगर शेती व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये जास्त रोजगार मिळायला लागतो. आणि अशा प्रकारचे उद्योग व्यवसाय हे काही शहरामध्ये केंद्रित असतात, त्यातून नागरीकरण घडून येतं. त्यामुळं नागरीकरण ही प्रक्रिया कुणालाही थांबवता येणार नाही. नागरीकरण ही प्रक्रिया वाईट आहे असं जर आपण म्हणू, कारण की त्यातनं खूप समस्या निर्माण होतात. तर
फक्त समस्या निर्माण होतात म्हणून ही प्रक्रिया वाईट नाही. जर आपण तिचं योग्य नियोजन केलं तर नागरीकरणाचं सुद्धा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला निश्चितपणे फायदाच होत असतो. खरं तर नागरीकरणाचे जितके तोटे आहेत त्यापेक्षा फायदे अनेक आहेत. ते कसे आहेत ते आपल्याला पुढे बघायचंच आहे. त्यानंतर एमर्जन्स ऑफ याची आपण प्रामुख्यानं शहरीकरणाची कारणं बघतोय. त्यात पहिलं काय येतं, औद्योगिक क्रांती जेव्हा घडून येते तेव्हा नागरीकरण घडून येतं. दुसरं, लार्ज मॅन्युफॅक्चरिंग सेंटर्स, की मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग व्यवसायाचे केंद्रांचा उदय होतो. आता महाराष्ट्र जर आपण बघितलं तर ब्रिटिश आमदानीमध्ये मुंबई, दिल्ली, कलकत्ता आणि मद्रास यांच्या बरोबरीनंच बँगलोर असेल, हैदराबाद असेल, कोल्हापूर असेल, अशी बडोदा असेल, अशा वेगवेगळ्या संस्थानिकांच्या शहरामध्ये देखील उद्योजकांचं केंद्रीकरण आपल्याला झाल्याचं दिसून येतं. आणि नंतर हळूहळू जी नव्यानं अनेक शहरं उदयास आलेली आहेत तर त्यामध्ये देखील जिथं जिथं व्यावसायिक संस्था आहेत, म्हणजे उदाहरणार्थ भारतातच उदाहरण घ्यायचं झालं तर अहमदाबाद आहे किंवा सुरत आहे किंवा लुधियाना आहे, तर अशा ठिकाणी जिथं जिथं उद्योगांचं केंद्रीकरण झालं त्या ठिकाणी नागरीकरण वाढतं. तिसरं म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीज. लोकांना, ग्रामीण भागातल्या लोकांना, विशेषतः ग्रामीण भागामधील जे भूमिहीन समाज आहेत की ज्यांना ग्रामीण भागामध्ये ते राहत असताना त्यांना तिथल्या एकूण जमिनीच्या, गावातील एकूण जमिनीच्या वाटपामध्ये हिस्सा मिळालेला नसतो. जे शेतमजूर म्हणून काम करत असतात इतर शेतकऱ्यांचे किंवा मोठ्या जमीनदारांच्या शेतामध्ये, आणि मग त्यांच्यावर जे होणारे अन्याय असतात, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचं जे शोषण असतं, त्याच्यातनं मग जेव्हा त्यांना संधी दिसते की अरे शहरी भागात गेलं तर आपण ह्याच्यातनं सुटू शकतो, असे लोक मग संधीच्या शोधामध्ये शहरामध्ये जातात. यांच्या व्यतिरिक्त गावातील शिक्षित समाज जो असतो त्यालासुद्धा शहरामध्ये वेगवेगळ्या संधी मिळतात आणि तो देखील मग शहरामध्ये जाताना दिसतो. तर हे सर्व आपण अगदी शाळेपासनं कॉलेजपर्यंत शिकतच आलेल्या गोष्टी आहेत. ट्रान्सपोर्टेशनच्या ज्या सुविधा आहेत तर त्यामुळं मग गावात जाणं येणं किंवा मोठ्या शहरात राहणं आणि गरज वाटेल तेव्हा गावात परत येणं, हे सगळं शक्य झाल्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण घडून येतं. मायग्रेशन म्हणजे काय तर त्याला मराठीत आपण स्थलांतर म्हणतो. स्थलांतराची शास्त्रीय व्याख्या किंवा जी व्याख्या जनगणनेमध्ये दिलेली आहे ती म्हणजे ज्या वेळेस जनगणना सुरू असेल त्यावेळी त्या व्यक्तीच्या वास्तव्याचं ठिकाण हे त्या व्यक्तीच्या जन्माच्या ठिकाणाच्या पेक्षा वेगळं असेल तर अशा व्यक्तीचे स्थलांतर झाले आहे असे समजले जाते. आता या संदर्भात जर आपण बघितलं तर भारतामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचं स्थलांतर जास्त झालेलं आहे. कारण की महिलांचं जेव्हा जनगणना होते तेव्हा जन्म ठिकाणापेक्षा त्या सध्या वास्तव्य करत असलेलं ठिकाण, म्हणजे त्यांच्या नवऱ्याचं गाव, त्यांच्या नवरा राहत असलेलं शहर हे वेगळंच असतं. त्यामुळं स्त्रियांचं स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला दिसून येतं. पण खऱ्या अर्थानं जेव्हा आपण इथं ह्या स्थलांतराविषयी बोलतोय तर हे प्रामुख्यानं ग्रामीण भागातून शहरी भागात जे स्थलांतर होतं त्याविषयीचे हे मुद्दा आहे. अर्बन मायग्रेशन, रुरल अर्बन मायग्रेशन, हे मायग्रेशनचे प्रकार आहेत की हा रुरल अर्बन मायग्रेशन म्हणजे ग्रामीण भागातनं शहरी भागात होणारे स्थलांतर, आणि अर्बन मायग्रेशन म्हणजे की एका शहरातून दुसऱ्या शहरात होणारे स्थलांतर. मग अशा प्रकारे जर आपण बघितलं तर हे वेगवेगळ्या प्रकारचे स्थलांतर हे देखील आपल्या नागरीकरणाला कारणीभूत आहे. इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज इन द अर्बन एरियाज. शहरी भागामध्ये ज्या पायाभूत सुविधा असतात, म्हणजे तिथं असणारी 24 तास उपलब्ध असणारी लाईट, पाण्याची सुविधा, चांगल्या वाहतुकीच्या सुविधा, मनोरंजनाच्या सुविधा, वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक सुविधा, या सर्वामुळं ग्रामीण भागातल्या लोकांना शहरी भागातील वास्तव्याचं एक आकर्षण असतं. यातून मग काय होत असतं, अर्बनायझेशन घडून येतं. ग्रोथ ऑफ प्रायव्हेट सेक्टर, खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळं देखील आपल्याला नागरीकरण झाल्याचं दिसून येईल. एक मिनटं. आता ह्या जर आपण डायग्राम बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की भारतामधील पर्सेंटेज शेअर ऑफ टोटल पॉप्युलेशन 2011, म्हणजे शहरी भागात राहणाऱ्या लोकसंख्येचं एकूण लोकसंख्येशी असणारं जे प्रमाण आहे तर तेच मगाशी जे मी तुम्हाला दाखवत होतो तो इथं तुम्हाला दिसेल की तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र,
गुजरात, पंजाब, इकडल्या बाजूला मिझोराम. तर ही राज्य अशी आहेत की ज्यांचं 35% जास्त लोकसंख्या ज्या राज्यामध्ये शहरी भागामध्ये राहते. तामिळनाडूमध्ये साधारणतः 49-50% लोकसंख्या ही शहरी भागात राहते. महाराष्ट्रात हेच प्रमाण 48% आसपास आहे. पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि इकडं बाजूला मिझोराम आणि वरच्या बाजूला फक्त पंजाब. ह्या राज्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं की शहरी लोकसंख्येचं प्रमाण अधिक आहे. आता ज्या राज्यामध्ये अजूनही शहरी लोकसंख्येचं प्रमाण फारसं मोठं नाही किंवा 20%पेक्षा कमी आहे, अशा प्रकारची राज्य ती आहेत की ज्यांच्यामध्ये औद्योगिकरणाचा फारसा विकास झालेला नाही. ती राज्य आहेत ओरिसा, बिहार, आसाम आणि हिमाचल प्रदेश. या चारही राज्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की या चारही राज्यांचा औद्योगिकरणाचा वेग अतिशय मंद असल्यामुळं त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण अजूनही घडून आलेलं नाही. तर ही अशी परिस्थिती आहे. खरं तर ज्या राज्यामध्ये नागरी लोकसंख्येचं प्रमाण जास्त तर त्या राज्याचं औद्योगिकरण जास्त असं सर्वसाधारण सूत्र आहे. त्याला अपवाद एक ते म्हणजे मिझोरामचा, की जिथं 50%पेक्षा जास्त लोकसंख्या ही शहरी भागात राहते, मात्र त्या राज्याचा फारसा औद्योगिक विकास झालेला नाही. आता जर आपण जी काही सेन्ससमधली माहिती आहे त्याची जर हायलाईट्स बघायला गेलो तर आपल्याला असं दिसेल की भारताची जी लोकसंख्या आहे 2001 साली 102.9 म्हणजे जवळपास 103 कोटी होती, ती 121 कोटी झाली आणि जवळपास 18 कोटी लोकसंख्येची भर पडली. यामध्ये शहरी भागात वाढणारी लोकसंख्या होती 9.1% आणि ग्रामीण भागात वाढणारी लोकसंख्या होती 9%. म्हणजेच भारताच्या लोकसंख्येत जी वाढ होत आहे त्या ग्रामीण म्हणजे शहरा इतकीच ग्रामीण लोकसंख्येतील वाढ हे देखील त्याच लोकसंख्या वाढीचं प्रमुख कारण असल्याचं आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. आता इथं जर आपण बघितलं की ग्रोथ रेट ऑफ पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या वाढ जास्त कुठे आहे, तर लोकसंख्या वाढीचं प्रमाण मात्र इथं जर आपण पाहिलं तर ग्रामीण लोकसंख्या वाढीचं प्रमाण कमी झालेलं आहे 5.9% आणि शहरी लोकसंख्या वाढीचं जे प्रमाण आहे तर ते मात्र दिसतंय की स्लोईंग डाऊन ऑफ द ओव्हरऑल ग्रोथ रेट ऑफ पॉप्युलेशन इज ड्यू टू शार्प डिक्लाइन इन द ग्रोथ रेट इन रुरल एरियाज. की ग्रामीण भागात लोकसंख्या घटायला जी सुरुवात झालेली आहे तर ती जास्त आहे 5.9%. म्हणजे आधी 1991 ते 2001 या काळात एकूण 10 वर्षातल्या लोकसंख्या वाढीचा दर किती होता 21.5%. जो 2001 ते 2011 या काळात दशवार्षिक लोकसंख्या वाढीचा वेग किती होता आपला 17.6. म्हणजेच काय लोकसंख्या वाढतीये दोन्ही केसमध्ये, मात्र लोकसंख्या वाढीचा वेग आधी जास्त होता 21.5%, तो आता किती झालेला 17.6%. आणि हा दर 21%वरनं 17%वर किंवा 17.5%वर येण्यामध्ये प्रामुख्यानं जो भाग आहे किंवा जो भूमिका आहे तर ती आपल्याला ग्रामीण क्षेत्राची दिसून येते की 18%वरनं 12%वर ग्रामीण क्षेत्रातील लोकसंख्या वाढलेली आहे. ग्रामीण भागात देखील आता 4-4, 10-10 मुलं होऊ द्या असा जो प्रकरण होता आधी की 4-5 मुलं असतील अशा प्रकारांना आता आळा बसलेला आहे आणि त्या ग्रामीण भागात सुद्धा हम दो हमारे दो अशा प्रकारचं वातावरण आपल्याला दिसतं. त्यामुळं मग एकूण लोकसंख्या कमी व्हायला मदत झाल्याचं आपल्याला दिसतं. नंबर ऑफ अर्बन एरियाज किंवा अर्बन युनिट्स इन इंडिया की ग्रामीण आणि शहराच्या लोकसंख्येमध्ये किंवा एकूण संख्येमध्ये किती वाढ झालेली आहे हे जर बघितलं आपण तर 2001 साली ज्याला मोठी शहरं म्हटलं जावं भारतामध्ये अशी ठिकाणं होती 5161 आणि या 10 वर्षामध्ये मात्र ज्यांना शहरं म्हणावं असं जी लोकसंख्या आहे तर 5000वरनं किती झालेली ती 7900 म्हणजे साधारणतः 8000 म्हणजे 3000 इतक्या शहरांची भर पडलेली आहे आपल्याकडे, शहरी भागांची भर पडलेली आहे फक्त 10 वर्षाच्या काळात. ह्याच काय सुचवतो आपल्याला की शहरांच्या वाढीमध्ये लक्षणीय वाढ होत चाललेली आहे शहरीकरणाच्या वाढीमध्ये आणि येणाऱ्या काळात हेच आकडे आपल्याला आणखीन वाढल्याचे दिसल्यास काही आश्चर्य नाही. की आता ज्याला स्टॅच्युटरी टाउन किंवा वैधानिक शहरे असं म्हणलं जातं आणि सेन्सस टाउन्स असं म्हणलं जातं त्यांचं जर वर्गीकरण आपण पाहिलं
तर इथं 4,000 आणि 3,799. 3,799 ज्याला वैधानिकदृष्ट्या शहर म्हणलं जातं, जसं आता नगरपंचायत झाल्यावरच माळेगावला शहर म्हणायचं असेल, तर अशांची संख्या 3,800वरनं फक्त 4,000 म्हणजे 300नी वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. मात्र जर सेन्सस टाउन ज्याला म्हणतो, की जनगणनेच्या भाषेत ज्याला शहर म्हणतो, ते 1,300वरनं कितीवर गेलेलं आहे, 3,800वर. इथं ही वाढ जी आहे ती साधारणतः 2,500-2,600 इतकी आहे. म्हणजे ती 200% एवढी वाढ आपल्याला सेन्सस टाउन्समध्ये झाल्याचं दिसतं. मोठे शहर किंवा शहरी भाग ज्याला म्हणतो आपण, ती पण 384वरनं 475, जे साधारणतः 100 शहरांची म्हणजेच 25%ची भर पडल्याचे दिसतं. 953 ते 981. तर हे जर आपण पाहिलं आउटग्रोथ म्हणजे काय, तर शहराच्या आजूबाजूंचा भागांचा समावेश शहरात होण्याची जी समस्या असते, तर तिला आउटग्रोथ म्हणतात. ती सुद्धा महत्त्वाची असल्याचं आपल्याला दिसून येतं. The areas which are not categorized as urban areas are considered as rural areas. म्हणजे ज्या भागांचा अजून शहरामध्ये समावेश होत नाही त्यांना ग्रामीण भाग असं म्हटलं जातं. आणि मग भारतामध्ये 2001 साली एकूण ग्रामीण भागातील गावांची संख्या होती 6,38,588 आणि 2011मध्ये यामध्ये साधारणतः 2,200 ग्रामपंचायतींची भर पडलेली आहे आणि ती संख्या आता 6,40,867 आहे. यात वाड्या वस्त्यांचं इन्क्लुजन नसून, की ज्याला विलेज असं म्हटलं जातं किंवा गाव असं म्हटलं जातं, ग्रामपंचायतीचं मुख्यालय असणारं जे ठिकाण आहे अशा ठिकाणांची संख्या इथं मोजलेली आहे. तर 6,38,000वरनं ते 6,40,000. एकीकडे शहरांची वाढ होत असताना ग्रामीण भागाची देखील वाढ होतच असल्याचं आपल्याला दिसून येतं. की शहरं वाढत आहेत याचा अर्थ ग्रामीण भाग कमी होतोय का? नाही. तर ग्रामीण भागात देखील वाढ होते, शहरांची देखील वाढ होते. अशा दुहेरी वाढीला भारतीय लोकसंख्येला सामोरं जावं लागतं, हे सध्याचं चित्र आपल्याला दिसून येतं. आता अर्बन पॉप्युलेशन आणि व्हेरियस स्टेट्स जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 50.8 मिलियन म्हणजे साधारणतः जर आपण पाहिलं तर 5,80,00,000 इतकी लोकसंख्या कुठं राहते, ही शहरामध्ये राहते. आणि एकूण देशातल्या शहरी भागात राहणाऱ्या लोकसंख्येच्या 13.5% लोकसंख्या कुठं राहते, महाराष्ट्रात राहते. आता उत्तर प्रदेश खरं तर महाराष्ट्रापेक्षा दुप्पट लोकसंख्या असणारं राज्य आहे. मात्र त्याच्या एकूण लोकसंख्येच्या म्हणजे 20 ते 30% इतकीच लोकसंख्या शहरात राहते. त्यामुळं त्या राज्याच्या म्हणजे एकूण भारतातल्या नागरी लोकसंख्येमध्ये उत्तर प्रदेशातल्या नागरी लोकसंख्येचं प्रमाण किती आहे? 11.8 म्हणजे फक्त 12%. तर त्याच्यापेक्षा अर्धीच लोकसंख्या असूनही आपलं मात्र एकूण देशातल्या नागरी लोकसंख्येतला वाटा किती आहे? 13.5% इतका जास्त आहे. तामिळनाडूसुद्धा छोटं राज्य आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोघांपेक्षाही कमी लोकसंख्या तिथं असूनही नागरीकरणाचा वेग तिथं प्रचंड आहे आणि त्यामुळं तिथे देखील 9.3% जे देशातील एकूण नागरी लोकसंख्येच्या 9.3% लोकसंख्या कुठं राहते? तामिळनाडू. खरं तरी जेव्हा आपण नागरी वस्ती सुधारणांचे जेव्हा कार्यक्रम केंद्र सरकार आखते तर त्यावेळेस त्या राज्यांना जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे जिथं नागरीकरणाचा वेग जास्त आहे. मग अशा भागामध्ये रोड तयार करणे, वीज पुरवठा अधिक करणे, गटारांची व्यवस्था करणे, बकाल वस्त्या होणार नाही यासाठी प्रयत्न करणे, असे अनेक उपाय खरं तर या स्टॅटिस्टिक्सवरनं करता येतात, पण दुर्दैवाने ते केले जात नाही. सर्वात कमी नागरी लोकसंख्या असणाऱ्या लोकांचं जर प्रमाण पाहिलं आपण तर त्यामध्ये पहिला येतो सिक्कीम, दुसरा येतो अरुणाचल प्रदेश आणि तिसरा येतो मिझोराम. मिझोराम खरं तर आपण पाहिलं की मिझोराम हे टक्केवारीच्या दृष्टीने पाहिलं तर भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या कुठं आहे? ती आहे मिझोराममध्ये. त्याच्यापेक्षाही जास्त लोकसंख्या दिल्लीमध्ये, पण 2 नंबर लागतो मिझोरामचा. मात्र असं असूनही तिथली एकूण लोकसंख्याच कमी असल्यामुळं एकूण भारताच्या नागरी लोकसंख्येतलं त्यांचं प्रमाण अतिशय कमी किंवा 0.1% इतकं निग्लिजिबल असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता ग्रामीण किंवा लोकसंख्या ही किंवा ग्रामीण भाग सर्वाधिक लोकसंख्या असणारं राज्य कोणते? त्यात पहिला नंबर लागतो उत्तर प्रदेशचा, जिथली 15.51 लाख
इतकी लोकसंख्या कुठं राहते? ही ग्रामीण भागात राहते. देशातील एकूण ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या 18.6 साधारणतः 19% एवढे लोक कुठं राहतात? उत्तर प्रदेशात. बिहारमध्ये अजूनही ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण प्रचंड आहे आणि 9.20 कोटी लोक हे साधारणतः बिहारमध्ये हे ग्रामीण भागात राहतात, जे देशातल्या एकूण ग्रामीण लोकसंख्येच्या 11.1% आहे. बंगालमध्ये सुद्धा हेच प्रमाण 6.22%, 6.22 कोटी किंवा एकूण भारतीय लोकसंख्येच्या 7.5%. आता ज्या राज्यामध्ये हे प्रमाण कमी आहे एकूण ग्रामीण लोकसंख्येचं, तर इकडं बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की मागच्या स्लाईडमध्ये सुद्धा सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम होतं आणि इथेही जर बघितलं आपण तर आपल्याला असं दिसतंय की ह्या ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाणसुद्धा एकच मिनिट ह्या दोन्ही बाबीमध्ये सिक्कीम आणि मिझोराम ही दोन्ही राज्य आपल्याला कॉमन असल्याचं दिसतं. इथेही सिक्कीम आहे, इथेही मिझोराम आहे. तर ह्याच्यावरनं आपल्याला असं दिसतं की या राज्यांची एकूण लोकसंख्या जेवढी कमी आहे की एकूण भारताच्या लोकसंख्येतल्या नागरी लोकसंख्येचे प्रमाण काढा काय आणि ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण काढा ते फार कमी आहे. गोवासुद्धा एक तिसरं महत्त्वाचं असं राज्य आहे की जिथं लोकसंख्या थोडीशी मोठी आहे. इतर छोट्या जे केंद्रशासित प्रदेश होते, गोवाही कधी काळी केंद्रशासित प्रदेश होता, तर असं असूनही 0.1% एवढीच लोकसंख्या त्यांची कुठं राहते? ग्रामीण भागामध्ये राहते आणि गोव्यामध्ये सुद्धा नागरीकरणाचं प्रमाण हे जास्त असल्याचं आपल्याला दिसून येईल. तर मग या माहितीसोबतच आपला आजचा जो तास आहे तो आपण थांबूयात. उद्याचा जो त्रास आहे त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे प्रॉब्लेम्स ऑफ अर्बनायझेशन किंवा नागरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या. तर चला मित्रांनो थांबूयात. हा लेक्चर बघा. यामध्ये जे काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तयार होऊ शकतील त्यांच्याकडे विशेषत्वाने लक्ष द्या. तुमच्या परीक्षेसाठी तेच प्रश्न येणार आहेत. धन्यवाद. चला.